कंबाईन प्रिलिम 2026 मधला हा प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी यांना नेपाळ येथे पाठवले होते. तर हा प्रश्न होता आणि ॲक्च्युली एक्झाममध्ये थोडं कन्फ्यूज झालो तुम्ही. मला असं वाटलं होतं की मला असं वाचल्यासारखं आठवलं की हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आहे. तर मी चेक करत होतो आणि थोडंसं आठवलं की कुठं वाचले. तर माझ्याकडे हे पुस्तक आहे कथा स्वातंत्र्याची. तर त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. आणि ते बेत रायफली जे आहे ना, हे असं काय रायफलीचं काय कुठला प्रकार नाही आहे बेत रायफली. तर ते बेत का आलं आहे आपण बघूया. तर इथे आहे ते हनुमंतराव कुलकर्णी यांना तर कोल्हापूरचे वासुदेव बळवंत असे संबोधले जात असे. हनुमंतराव जबलपूर येथील युरोपियन बर्न कंपनीच्या कौलाच्या कारखान्यात मजूर कुली म्हणून राहिले. रात्र जागून त्यांनी भट्टीची माहिती घेतली. तेथील युरोपियन ऑफिसरला त्यांच्या कारवायांचा संशय येताच हनुमंतराव तेथून निसटले आणि पुण्याला टिळकांना येऊन भेटले. आधुनिक शस्त्रास्त्रांचा कारखाना हाताशी असल्याशिवाय स्वातंत्र्य प्राप्ती होणार नाही या सूत्रावर त्यांच्या आणि टिळकांच्या वाटाघाटी झाल्या. टिळकांनी, आता हे महत्त्वाचे, टिळकांनी हनुमंतरावांना म्हणजेच हनुमंतराव कुलकर्णी यांना आणि सांगलीस बंदुकीच्या नेमबाजीत सरावलेल्या कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना नेपाळात पाठवले. तर याचं उत्तर भेटते आपल्याला की नेपाळात कोणाला पाठवलं होतं. आता ते बेत रायफली कसं आलं तर पुढे आहे ते. नेपाळात त्यांनी वरकरनी मंगलोरी कवले बनवण्याचे शिक्षण घेतले, परंतु प्रत्यक्षात त्यांचा बेत इथं आलं ते. परंतु प्रत्यक्षात त्यांचा बेत रायफली आणि काडतुसे बनवायचा होता. आणि हे जे आहे ना, हे जे बेत आहे ना इथे बेत, तर हे बेतच इथे घेतले त्यांनी. प्रश्न काढताना ते लक्षात आलं नसेल कदाचित किंवा ते तसंच त्यांनी ते घेतलंय तिथे की बेत रायफली आणि काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी कोणाला पाठवले होते. सो बेतचा तिथं काही विषयच नव्हता ना. बेत म्हणजे त्यांचा हेतू होता की मुख्य हेतू काय होता की रायफली आणि काडतुसे बनवायचे. आणि ते वरकरणी काय करत होते तिथे तर मंगलोरी कवले बनवण्याचं शिक्षण घेत होते. तर ॲक्च्युली मला तर वाटते प्रश्न इथूनच सेट झालेला असू शकतो, त्यामुळंच तसं झालेलं असू शकतं. सो एनिवे माझ्यामध्ये पुस्तक चांगलं आहे, तर डेफिनेटली आपण याचं म्हणजे वाचायला पण चांगलं आहे. खूप इंटरेस्टिंग पद्धतीने कुमार केतकरांनी लिहिलं आहे पुस्तक. सो चांगलं आहे मला वाटतं आणि हे 2-3 वेळा तर वाचले मी. हे मला एवढं असं लक्षात नव्हतं, पण थोडंसं मला म्हणजे हनुमंतराव कुलकर्णी आहे आणि खाडीलकर आहेत हे मला थोडंसं आठवत होतं. सो त्यामुळे मी ते उत्तर माझं करेक्ट आलं आहे. सो तर पुढेचं काय आहे, दादासाहेब खापर्डे यांचा काय आहे तिथे संबंध आहे. दादासाहेब खापर्डे यांनी खाडीलकर आणि कुलकर्णींना मदत करण्यासाठी त्यांच्या घरी आश्रित म्हणून राहणारे म्हणजे खापर्डे यांच्या घरी आश्रित म्हणून राहणारे रंगराव गोविंद तिखे यांनाही पाठवले होते. त्यांना का पाठवले तर खाडीलकर आणि कुलकर्णी यांना मदत करण्यासाठी. तर याचं उत्तर आहे हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आणि याचं जर प्रश्नाचं आपण जर लॉजिकनं जर गेलं त्याचा लसावी जर काढला तर खापर्डे 2 वेळा असं वाटू शकते खापर्डे हे पण उत्तर आहे आणि खाडीलकर हे पण 2 वेळाचं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि दादासाहेब खापर्डे असं पण लॉजिकनं जाऊ शकतं. आता इथे ते वर्क होत नाही आहे, तर सो म्हणजे प्रत्येक वेळी अशा लॉजिक काम करेल असं नाही. सो याचं उत्तर आहे 3 नंबरचं.